तर नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण काल व्हिडिओ काढला होता जो होता RTX 300च्या रिव्ह्यूबद्दल किंवा माहितीबद्दल. तर आपण आज एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे जो आहे आपल्या हेल्मेट आणि हेल्मेटवर लागणारा कॅमेरा माउंट किंवा कॅमेरा सेटअप. तर आपण एक छोटंसं सेटअप केलेलं आहे कॅमेऱ्याचा, तो तुम्हाला आज मी दाखवतो आहे. तो म्हणजे तर बघा, ही आहे आपली बाईक आणि हा आहे हेल्मेट. तर त्याच्यावरती RTX आणि अपाचे चा लोगो आहे समोरच्या बाजूला, आणि मागच्या बाजूला RTX रेसिंगची बॅचिंग आहे. आणि हा आहे आपला कॅमेरा, जो आपला जुना कॅमेरा आहे. गेले 2-3 वर्ष मी झाला हाच कॅमेरा वापरतो आहे. प्रत्येक व्हिडिओला थोडासा खराब पण झालेला आहे, पण क्वालिटी अजून पण चांगलीच आहे. तर हा कॅमेरा आहे SG कॅमचा HS6 लेजंड. मस्त आहे कॅमेरा, आणि हा आपला जुनाच माउंट आहे जो मी याच्यावरती सेट केलेला आहे. ह्या माउंटची खासियत म्हणजे एकच आहे की कॅमेरा आपल्या हेल्मेटला कोणतंही फेविकॉल किंवा काय लावायची गरज पडत नाही. 2 स्ट्रीप आहेत, त्या आवडल्या की कॅमेरा होल्डर सेट. तर मित्रांनो, हा आहे कॅमेरा. तर आपण बघूया आता कॅमेऱ्याची स्टेबिलिटी आणि क्वालिटी. तर लेट्स गो मित्रांनो. कॅमेरा सेट झालेला आहे आणि कॅमेरा हेल्मेट लावलेला आहे डोक्यात. तर आता करूया आपण स्विच ऑन, आणि आपला मीटर कन्सोल आपला हा डिस्प्ले चालू झालेला आहे. तर सध्या आहे टूर मोडवरती. हे स्टार्ट करूया गाडी. हो, गाडी स्टार्ट झालेली आहे. चला आता आपण कॅमेऱ्याची क्वालिटी चेक करून घेऊया. तर मित्रांनो, कॅमेराची क्वालिटी आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. मागचा व्हिडिओ खूप लोकांनी बघितला आहे, पण त्याला अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. जास्त लोकांनी, जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी फक्त व्हिडिओला लाईक केलेला आहे. तर मित्रांनो, प्लीज सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त काही लांब जात नाही सध्या, कारण की आपल्याला आपली रनिंग जास्त नाही करायची गाडीची. आता सध्या 871 किलोमीटर झालेलं आहे, आणि आपल्याला उद्या 2 दिवसामध्ये पुण्याला जायचं आहे त्या सर्व्हिसिंगसाठी, फर्स्ट सर्व्हिसिंगसाठी. तर 1-2 किलोमीटरची छोटीशी राईड करून आपण रिटर्न जाणार आहोत. फक्त आपण कॅमेरा क्वालिटीसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आपला सेटअप दाखवण्यासाठी. तर कसं वाटतं आहे क्वालिटी ते नक्की कमेंट करून सांगा. आणि गाडीबद्दल तुम्हाला काय अजून शंका असेल किंवा काय विचारायचं असेल तरीसुद्धा मला कमेंट करू शकता, कारण की मी गाडी खूप चालवलेली आहे. ही गाडी, त्याच्यावर तुम्हाला नक्कीच काही ना काही मी मदत करू शकतो, किंवा वेटिंग पिरियड किती आहे काय, हे सगळं तुम्हाला जे काय शंका असेल तरी विचारू शकता. तर थोडीशी ऑफ रोडिंग करूया, कारण की ऑफ रोडिंगमध्ये समजतं आहे की कॅमेराची स्टेबिलिटी किती आहे. तर आपण आता शॉर्टकट घेऊया आपल्याकडं घराकडं जाण्याच्या रस्त्याला. तो म्हणजे इथून आहे. गाडी हे आपलं आहे महल.
तर गाडीला डायरेक्ट हिच्या स्विच बंद. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.